तिथे म्हणतात की वरात गायब झाले. ठीक आहे, ते सह्याद्रीच्या रांगामध्ये जिथून आपण पन्हाळगडावरून पावनखिंडला येतो. अच्छा. हां, तर तिथे वरती पूर्ण सपाट आहे, त्याला काहीतरी पठार बोलतात, पूर्ण पठार आहे. तर तिथे बोललो एक वरात गायब झाले. तर माझी वाईफ काय बोलली की चला आपण जाऊया बघूया. आणि मग आम्ही पण एक्सायटिंग, मुंबईवरून जायचो तर आम्ही खूप एक्सायटिंग होतो की अरे काय बघूया तरी की वरात गायब झाले. दिसतं ते लांबून तसंच दिसतं वरात गायब झाल्यासारखे. आम्ही बोलो जवळ जाऊन बघूया कसं आहे. तर प्लॅन ठरला आमचा, आम्ही गाडी वगैरे केली. तर मी, माझी भाची, पुन्हा माझा एक चुलत भावाचा मुलगा, तो, मी आणि वाईफ, असे 4 जण आम्ही गाडी केली आणि गेलो वाईफच्या गावी गेलो. आणि मग तिथून आम्ही वरती गेलो आम्ही. तर टाईम तर लागलाच खूप चढताना, लाईक मध्ये मध्ये कसं पण आहे. पण आम्हाला जे बघायचं होतं त्याच्या आम्ही दूर अंतरावरून थोडा पुढे गेलो. बोलो चला वरती गेलो आहे, तरी 45 मिनिट लागले असतील वरती जाण्यासाठी. तर आम्ही गेलो तिथे वरती. कसे चालत गेलते का तुम्ही? हो चालत, कारण तिथून गाडी नाही आहे, डोंगरच आहे, पूर्ण डोंगर वाटत आहेत पूर्ण वरती जाण्यासाठी. तर बोलो एक एक्सायटिंग, थोडा ॲडव्हेंचर टाईप, मुंबईवरून आपण म्हणजे आपल्याला आवडतंच ना असं काय तर नेचरमध्ये जायचं फिरायला. बोलो जाऊया बघूया. गेलो आम्ही वरती चढलो. बघितलं तर तिथे पूर्ण पठार होतं आणि तिथे एक केव्ज होत्या जिथे जुनी आदिवासी लोक वगैरे राहतात असे. ते बोलतात की पहिले जे आपले जे महाभारताचे काय ते स्टोरी आहे तिथे. मी बोललो ठीक आहे. बघितलं आम्ही, बघून वगैरे मे बी 8-7:30 वाजले असले. आम्ही आलो खाली, पुन्हा बघितलं, आलो. बोललो ठीक आहे झालं आता. मग बायकोच्या घरी आम्ही जेवलो सगळे. आणि आम्हाला हां जवळच, म्हणजे डोंगराच्या खालीच त्यांचं गाव आहे. मग आलो आम्ही खाली, जेवलो मस्त, म्हणजे ते नॉनव्हेज वगैरे केलेलं खाल्लं आम्ही निघालो. आणि भाची होती आमची, छोटी होती, आणि आम्ही 4घे होतो. पण त्या ड्रायव्हरला पण जायचं होतं काही कुठेतरी. तो बोला की मला जायचं आहे आता, तर एकतर मी तुम्हाला तरी सोडू शकतो किंवा तिच्या भाचीला तरी तुम्हाला सोडू शकतो असं. मग तिथंच काय ते 3-4 किलोमीटर गाव आहे. बोलत आम्ही 3घे आहोत, एकाच गावचे जाणारे, तू तिला सोड, आम्ही इथून 1 किलोमीटर आम्ही जाऊ शकतो वॉकेबल. तर माझं गाव आहे त्याच्या 1 किलोमीटर अंतरावरती मला सोडलं. म्हणजे त्या रोडवरती रहदारी असते, लाईक गाड्या वगैरे जात असतात, असं काय एकदम खेडेगाव नाही आहे, नॉर्मल गाव आहे. तर आम्ही उतरलो, त्याने आम्हाला ड्रॉप केलं तिथे. तर आम्ही 3घे चालत आलो. तर आम्ही 500 मीटरवरती आलो. तर तिथे एक तलाव आहे वरती, असं वरती चढावरती. तर तिथे आलो. तिथून जरासं अजून पुढे आलो 300 मीटरवरती. तर अचानक आमच्या मागे एक माणूस आला. ठीक आहे, माणूस म्हणजे कसा की पूर्ण व्हाईट, गावचे